श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आपल्या दासबोधाचा अभ्यास हळूहळू पुढे जात आहे. तर एक दशक तर संपलेला आहे. दुसरा दशक पण आज संपणार आहे. समास 10वा घेणार आहोत आपण आज, आणि त्याच्या पुढचंही दशक सुरू होईल. तिसरा दशकही सुरू होईल. तर आपल्याला आपण आत्तापर्यंत सुरुवातीला तर सगळे गुरूंचं श्रोता कसे असतात, वक्ता कसे असतात, त्यांना सगळ्यांना नमन करून आपण पुढे आलेले आहोत. गणपतीला, सरस्वतीला, गुरूंना सगळ्यांनाच वंदन करून पुढे आलो. त्याच्यानंतर मूर्खपणाची लक्षणे, कुविद्या, असे आपल्यामध्ये जे टाकाऊ गुण आहेत त्याचं सगळं वर्णन करून समर्थांनी आपण त्याचं त्याग करावं असं वर्णन केलेलं पण वाचलो. त्याच्यानंतर आपण रजोगुण, तमोगुण ह्याचंही माणसामध्ये कसे गुण असतात, तमोगुण कसे असतात, रजोगुण कसे असतात, हे पण आपण अभ्यास केलेले आहोत. मग नंतर त्याच्यानंतर 3 समास असे होते की सत्वगुण आणि सद्विद्या आणि काय म्हणतात त्याला विरक्तपणाची लक्षणे, हे सगळं आपण बघितलं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कसं चांगलं वागतो, म्हणजे माणूस चांगलं कशाप्रमाणे वागतो हे दाखवून त्यांनी सत्वगुणाची लक्षणे सांगितलेले आहेत, सद्विद्याचे लक्षणं सांगितलेले आहेत आणि विरक्त गुण हे सगळं आपल्याला सांगितले. परत एकदा आपल्याला पडत मूर्खाची लक्षणे सांगत आहेत. म्हणजे मूर्ख कसे असतात, म्हणजे हे गुण नसणारे, हे सद्विद्या नसणारे, विरक्त लक्षण नसणारे आणि सत्वगुण नसणारे कसे असतात, म्हणजे ते पडत मूर्ख असतात. तर ते पडत मूर्ख कसे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. तर आधी आपण मंगलाचरण करून घेऊया, मग त्याच्यानंतर पडत मूर्खाची लक्षणे काय आहेत ते बघूया आपण. तर आज आपल्याला विमलताई देशमुख लाभलेले आहेत दासबोध वाचनाला. तर विमलताई मंगलाचरण वाचा आणि पडत मूर्ख लक्षणाचे 20 ओवी वाचा. श्री गणेशाय नमः. श्रीराम समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वर सर्वही माझा रघुवीर सद्गुरु कृपे. माझे आराध्य दैवत परमगुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे. यो जातो मरुदंशतितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् पुण्यजनकं श्रीदासबोधाभिदं यः कर्त्या पठनेन्द्र सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपावसी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.
तर आपण आता पडत मूर्खाची लक्षणे बघणार आहोत. तर विमलताई 20 ओवी वाचतील. श्रीराम मागा सांगितली लक्षणे, मूर्खांगी चातुर्यवाणे, आता ऐका शहाणे, असोनी मूर्ख श्रीराम. तया नाव पडत मूर्ख, श्रोतीन मनावे दुःख, अवगुण त्यागिता सुख, प्राप्त होये श्रीराम. बहुतृष्ण आणि वित्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. आपले न लातेपणे, सकळास शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहेवणे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. शिष्यास अवज्ञा घडे, का तो संकटी पडे, जयाचे निशब्द मोडे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. रजोगुणी तमोगुणी, कपटी कुटिळ अंतःकरणी, वैभव देखोनी पाखाणी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. समूळ ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता वगुण पाहे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. लक्षणे ऐकोन मानी वीट, मत्सरे कधी खटपट, नीतिन्याय उद्धट, तो एक पडत मूर्ख श्रीराम. जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. 20 वाचा पूर्ण. वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी क्षीण, वचन जयाचे कठीण, तो एक पडत मूर्ख श्रीराम. श्रोता बहुश्रुतपणे, भक्तयासा आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. दोष ठेवी पुढीलासी, तेची स्वय आपणापासी, ऐसे कळेना जयासी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. अभ्यासाचे निगुणे, सकळ विद्या जाणे, जनास निभवू नेणे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. हस्त बांधिजे उर्णतंते, लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पडत मूर्ख श्रीराम. स्त्रियांचा संग धरी, स्त्रियांचे निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. जेणे विणमये अंगासी, ते दृढ धरी मानसी, देह बुद्धी जयापासी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. सांडूनिया श्रीपती, जो करी नरस्तुती, का दृष्टी पडल्यांची कीर्ती, वर्णी तो एक पडत मूर्ख श्रीराम. वर्णी स्त्रियांचे आवेव, नाना नाटके हावभाव, देवा विसरे जो मानव, तो एक पडत मूर्ख श्रीराम. भरण वैभवाचे भरी, जीव मात्रास तुच्छ करी, पाषांड मत थावरी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. तर आपण म्हणले ना, ह्याच्या अगोदर आपण वाईट लक्षणे पण ऐकलो. आपण कुविद्या म्हणा, रजोगुण तमोगुण, मूर्खपणाची लक्षणे, हे सगळं आपण ऐकलो. त्याच्यानंतर आपल्याला समर्थ सद्विद्या, सद्गुण आणि काय म्हणतात त्याचं विरक्त लक्षणं, म्हणजे कसं आपण विरक्त राहायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत. पण ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे, पडत मूर्ख म्हणजे काय. आपण मूर्ख ऐकलो, पण हे पडत मूर्ख काय आहे हे समर्थ आपल्याला खूप छान समजून सांगितले. म्हणजे आपण त्याच्यामध्ये तरी येतो का हे बघायचे आपल्याला. तर असं आहे ते. तर ह्याच्यात पडत मूर्ख म्हणजे काय म्हणून सांगितलं त्यांनी, की सगळं त्याला माहीत असतं, कळतं पण वळत नाही म्हणतात ना, त्या प्रकारे जो असतो तो पडत मूर्ख आहे. तर उत्तमपणाची लक्षणे कशी असतात म्हणून म्हणलं तर आपल्याला थोडं उत्तमपणाची पण घेऊया थोडंसं लक्षणं. म्हणजे तो माणूस कसा असतो, सगळ्यांना सांभाळून घेणारा असतो, सगळ्यांचे जे चुक्या झालेले असते त्यांना माफ करणारा असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे दान धर्म करणारा असतो, देवळे बांधणारा असतो, पाणपोई ठेवणारा असतो, झाडांना पाणी घालणं म्हणा,
झाडांना चांगलं लक्ष देणं, गरिबांना मदत करणं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणं, असे सगळे असतात. याचा अर्थ असा आहे की माता मे पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्ताश्च, स्वदेशो भुवनत्रयम. म्हणजे जितके बायका आहेत मोठे, आपल्यापेक्षा वयाने मोठे, ते माता पार्वती आहे. आणि जे मोठे पुरुष आहेत ते पिता देवो महेश्वर, बांधवा शिवभक्ताश्च, स्वदेशो भुवनत्रय. म्हणजे या जगातील जितके शिवभक्त आहेत, म्हणजे शिवभक्त म्हणजे देवभक्त जे आहेत, ते सगळे माझे बंधू भगिनी आहेत, असा जो मानणारा आहे तो खरा उत्तम लक्षणाचा माणूस आहे. याचं पूर्ण सार्थ म्हणजे आपण जितके उत्तम गुणाचे लक्षण वाचलोत ना, त्याचं पूर्ण सार म्हणजे हेच आहे. माता मे पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्ताश्च, स्वदेशो भुवनत्रय म्हणून सांगितलेला. तर आता ह्याच्यामध्ये पडत मूर्ख काय आहे हे आपल्याला स्वामी सांगत आहेत. ते म्हणतात की मूर्ख माणूस देखील, म्हणजे आतापर्यंत जे उत्तम गुण आपण ऐकलो, तर हे उत्तम गुण मूर्ख माणूस सुद्धा ऐकून उत्तम व्हायचा प्रयत्न होतो. तो एकदम चांगलं आहे, म्हणजे इतकं चांगलं समर्थांनी त्याच्यात दिलेलं आहे. पण आता हे पडत मूर्ख कोण आहे? त्याच्या अंगी सगळे उत्तम गुण असतात, पण त्या गोष्टीचा तो उपयोग करत नाही. तो म्हणजे पडत मूर्ख आहे असं समर्थ म्हणतात. कसं म्हणतात म्हणजे जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात ते पडत मूर्ख आहेत. तर या पडत मूर्खांचे लक्षणं काय आहेत आता आपल्याला पुढे सांगत आहेत. जो पुष्कळ ग्रंथ वाचतो, स्वतः विद्वान असतो, ब्रह्मज्ञान असतो, पण वासनांच्या बळी पडतो, तो असा तो पडत मूर्ख आहे म्हणून म्हणतात. आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर वाटेल तसं वागतो. म्हणजे मला आता सगळं काही आलं, म्हणजे आता कसं आपण एखाद्या गुरुकडे जाऊन बऱ्याचशा ग्रंथांचं पठण करतो. आता उदाहरण आपलंच आहे. आता आपण इतके शंकराचार्यांचे साहित्यांचा आपण अर्थ शिकलो, भगवद्गीताचा अर्थ शिकलो, अधिक मास महात्म्य वाचलो, शंकराचार्यांचं चरित्र ऐकलोय आपण, देवी भागवत ऐकतोय, ललिता सहस्रनाम ऐकतोय, कितीतरी स्तोत्रांची अर्थ ऐकलोत. तर ह्याच्यामधून आपल्याला काय कळालं की आपण वासना रहित राहायला पाहिजे, कामना रहित राहायला पाहिजे. तर आपण त्या वाटचालीवरती आहोत, परमार्थाच्या वाटचालीवरती आहोत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळालेत, कसं वागायला पाहिजे, कसं चांगलं वागायला पाहिजे आणि आपल्यातले दुर्गुण कसं त्यागायला पाहिजे हे कळालेलं आहे. पण पडत मूर्ख कसा असतो? सगळं वाचतो पण पुन्हा ये रे माझ्या मागाऱ्या असंच असतो तो. म्हणजे जसं तो पहिला असतो तसाच असतो, त्याच्यामध्ये काही फरकच घडत नाही. पण त्याला सगळे ग्रंथ वाचून मोकळा होऊन गेलेला असतो, गुरुकडे जाऊन शिकलेला असतो, सगळे स्तोत्र पठण माहीत असतं, सगळ्या स्तोत्रांचे अर्थ माहीत असतं, तरी सुद्धा त्याच्या वागण्यामध्ये काहीही फरक होत नाही. असा तो पडत मूर्ख असतो. दुसऱ्यांचे दोष काढत असतो. म्हणजे याच्या अगोदर सांगितलेलेच लक्षणं आहेत. पण तो पहिले मूर्ख कसा होतो त्याला काही माहीतच नव्हतं. म्हणजे कोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा, कोणाच्या संगतीत राहावं, कोणाच्या संगतीत राहिलं तर ब्रह्मज्ञान होईल, परमार्थाकडे वाटचाल होईल, हे त्याला माहीत नव्हतं म्हणून तो मूर्ख होता. पण हा पडत मूर्ख कसा आहे? सगळं काही माहीत आहे, त्याला कसं वागायचंय माहीत आहे, सगळं माहीत आहे, पण त्याच्यामध्ये काही बदल नाही. का? त्याच्यामध्ये तो वासनामध्येच दडलेला असतो. सतत काय म्हणतात ते, कामना, इच्छा. वासना म्हणजे हे खाव ते खाव, असं करावं तसं करावं हे आहे. आणि कामना म्हणजे इच्छा. प्रत्येक गोष्टी मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं जे आहे ते त्याच्यामध्ये खूप असतं. तर त्याच्यासाठी म्हणून तो पडत मूर्ख आहे म्हणून म्हणतायत ते. त्याच्यानंतर असं म्हणलेत की सगळ्या ग्रंथांचा तो अभ्यास करतो, पण स्त्रियांच्या, म्हणजे त्या काळी स्त्रियांच्या संगतीत राहणं वाईट म्हणत होते. आता पुरुषांच्या संगतीत राहिलं तरी कोणी वाईट म्हणत नाहीत. म्हणजे एखादी स्त्री दुसऱ्या पुरुषाबरोबर कसंही राहू शकते.
एखादा पुरुष स्त्रियांबरोबर कसंही राहू शकतो, हे पडतमूर्खाचेच लक्षण आहेत. एक आपली बायको, एक आपला नवरा असल्यानंतर दुसऱ्या स्त्रीकडे, दुसऱ्या पुरुषाकडे लक्ष जायला नकोय, हे पहिल्यापासून ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. पण आता हे कलिकाल आलेला आहे, त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होत असलं तरी आपल्याला डोळे झाकून घ्यावं लागतं, दुर्लक्ष करावं लागतं. हे पडतमूर्खाची लक्षणे असून सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करावं लागतं. आणि सतत स्त्रींच्या बद्दलच बोलणं, ती स्त्री किती सुंदर आहे, तिचे हे किती छान आहेत, तिचे डोळे किती छान आहेत, तिचे बोलणं किती गोड आहे. म्हणजे काय, चांगल्या गोष्टी आहे, एक स्त्री खूप सुंदर आहे हे सांगणं काही वाईट नाहीये, पण ते कामना वृत्तीने जे वर्णन करणं आहे ते चुकीचं आहे. तर ते पडतमूर्खाची लक्षणं आहेत असं म्हणतात. आणि जे काय म्हणतात, दुसऱ्यांचे अवगुणच शोधत राहतो, म्हणजे चांगले गुण त्याच्याकडे लक्ष राहत नाही त्याचं. सतत दुसऱ्यांची अवगुण, ती तशी आहे, ती अशी आहे, तिचे चांगल्या गुण. आपण ह्याच्या अगोदर हे सगळं वाचलेलेच आहोत. म्हणजे आपण कधी पण, आता आपल्याला काय शिकायचंय की एखादा माणूस आपल्या सहवासात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये आपण समोरच्या माणसांमध्ये आपण विचार करतो दुर्गुण आहेत म्हणून, पण आपल्यामध्ये पण दुर्गुण आहेत. त्याचं कारण काय, तर आपण सुद्धा समोरच्या माणसांचे दुर्गुणच विचार करतो, चांगल्या गुणांच्या बद्दल विचार करत नाही. ती बाई, तो पुरुष किती वाईट आहे या गोष्टीकडेच आपला लक्ष जास्त जात राहतं. ती किती चांगली आहे, तो माणूस किती चांगला आहे या गोष्टीकडे लक्ष जात नाही. तर कधी पण त्या गोष्टीकडे लक्ष जाणं हे उत्तम लक्ष, म्हणजे चांगल्या गोष्टीकडे लक्ष जाणं हे उत्तम गोष्टीचं लक्षण आहे, उत्तम लक्षण आहेत. पडतमूर्खाची लक्षणं म्हणजे काय, वाईट गुणांच्याकडे लक्ष जाणं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपण वाईट गुणांकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींचं हे करायला पाहिजे. म्हणून इतकं आपल्याला समर्थ इतकं समजून सांगत आहेत की आता आपल्याला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीचं विचार करूनच आपण समोरच्या माणसांकडे बघायला पाहिजे, ह्याची सवय होईल आपल्याला. कारण आपण सतत हेच वाचत आहोत, ह्याच गोष्टीचा अभ्यास करत आहोत. तर संध्या ते आपल्याला ललिता सहस्रनाम सांगतायत, अर्थ सांगतायत, त्याच्यामध्ये किती छान एक एक नावांचे अर्थ, त्याच्यामध्ये देवी किती चांगली आहे, देवी आपल्याला कसं आपल्याला दया करते आपल्यावरती, आपल्याला क्षमा कसं करते हे सगळं सांगितलेलं आहे. आणि दुष्ट जर असलो आपण, आपल्यामध्ये राक्षसी वृत्ती असेल तर त्याचं सर्वनाश पण करते, म्हणजे शिक्षा पण देते. आपल्या आईसारखं, आपली आई पण तसंच करते की नाही. आपण चांगलं खातो, आपण चांगलं वागलो की आपलं कौतुक करते, पण आपण जर चुकीचं काहीतरी केलो तर रट्टे पण देते, धपाटे पण मारते आपल्या पाठीवरती. त्याचप्रमाणे आई आपली जगन्माता सुद्धा तसंच करते. हे सगळं आपण ऐकून आता आपण त्या दृष्टिकोनाने सगळ्यांना बघायचंय. ह्याचा अभ्यास आपल्याला दासबोधाकडून होत आहे. तर आता ह्याच्या पुढचे 20 ओवी पडतमूर्खाची लक्षणे विमलताई आपल्याला वाचून दाखवतील, मग आपण त्याचा अर्थ घेऊया. नित्पन्ना आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगू लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रीराम. श्रवण होता अभ्यंतरी गुणदोषाची चालना करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम. न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पडत मूर्ख श्रीराम. आदर देखोनी मनधरी कीर्ती विण स्तुती करी सवेची निंदा अनादरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. मागे एक पुढे एक ऐसा दयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख श्रीराम. प्रपंचाविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घे आधार तो एक पडत मूर्ख श्रीराम. यथार्थ सांडून वचन जो रक्षण बोले मन ज्याचे जिणे पराधीन तो एक पडत मूर्ख श्रीराम. सोंग संपादी वरी
करू नये तेची करी, मार्ग चुकून भरे भरी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. रात्रंदिवस करी श्रवण, न संडो आपुले अवगण, स्वहिता आपुले आपण, नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम. निरूपणी भले भले, श्रोते येऊन बैसले, क्षुद्रे लक्षुनी बोले, तो एक पडत मूर्ख श्रीराम. शिष्य झाला अनाधिकारी, आपली अवज्ञा करी, पुन्हा त्याची आशा धरी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. होता सता श्रवण, देहास आले उणेपण, क्रोधे करी चिणचिण, तो एक पडत मूर्ख श्रीराम. भरोन वैभवाचे भरी, सद्गुरूची उपेक्षा करी, गुरु परंपरा चोरी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. ज्ञान बोलो न करी स्वार्थ, कृपणा ऐसे साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख श्रीराम. वर्तल्या वीण शिकवी, ब्रह्मज्ञान लावणी वालावी, पराधीन गोसावी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. भक्ती मार्ग अवघा मोडे, आपणामध्ये उपंडर पडे, ऐशी कर्मी पवाडे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. प्रपंच गेला हातीचा, देश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणांचा, तो एक पडत मूर्ख श्रीराम. त्यागावया अवगुण, बोलिले पडत मूर्खांचे लक्षण, विचक्षणे नेऊन पूर्ण, क्षमा केले पाहिजे श्रीराम. परम मूर्खांपाजी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख, आणिक नाही श्रीराम. त्याची पुढे निरूपण, जन्मदुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण, पुढे निरपिला श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पडत मूर्ख लक्षण नाम समास लावा संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. तर आता पडत मूर्खाची लक्षणे 41 ओवींचं आहे. तर आपले 20 ओवी झालेले आहेत. तर आता त्याच्या पुढचे ओवी पण हेच सांगितलेले की ते पडत मूर्खाची लक्षणं कशी आहेत. तर त्याच्यामध्ये ते परत तेच सांगतायत की तो दुसऱ्यांचा गुणदोष बघत असतो. गुणदोष बघत असतो म्हणजे वाईट गुण काय आहे तिथं लक्ष असतं त्याचं. त्याच्या अंगात वैराग्य राहत नाही, भक्ती मार्गाने जात नाही तो, आणि हे सगळं करत नाही. पण म्हणतात ना, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, असं करायला पाहिजे बरं का. मोठे मोठे ग्रंथ वाचायला पाहिजे, चांगल्या चांगल्या प्रवचनाला जायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, कीर्तन करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, हे सगळं मोठ्यापणाने सांगायचं असतं. पण स्वतः मात्र काहीच करत नसतो, तो पडत मूर्खच आहे असं म्हणतात. तीर्थयात्रा, क्षेत्र, वेद, शास्त्र याच्यात तर काहीच त्याला किंमत नाहीये. म्हणजे ते काय जायचं असतं हो की तीर्थयात्रेला. आता वारी चालू आहे आपली, काय वारीत जायचं हो, संडास नाही तिथं, काही नाही. काय मूर्ख लोक आहेत ते, सगळं घाण करून ठेवतात. तिथं जाण्यात काही अर्थ आहे का? दुखणं आणून घेण्याचे हे. अरे तू जाऊ नकोस, पण जितके लोक श्रद्धेने जात आहेत, लाखो लोक जाणारे मूर्ख आहेत का? त्यांना काही होत नाही, तितक्या श्रद्धेने ते जातात. आपल्यामध्ये ती श्रद्धा कमी आहे आणि आपल्याला नाही आहे. आपल्यामध्ये म्हणतो ना, देवावर विश्वास नाही आहे आपल्यामध्ये, की आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला काहीही होत नाही. तिकडलं पाणी पिलं तरी आपल्याला काहीही होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये सुद्धा हे देवावर ते विश्वास नाहीये. ज्या लोकांना देवावर विश्वास आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काहीही झालं तरी मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय, कळसाचं दर्शन घ्यायचंय, वारीला जायचंय मला, हे निश्चय करून जे निघतात ते खरं श्रद्धावान आहेत, भक्ती आहे त्यांच्यामध्ये. तर ज्या लोकांमध्ये हे भक्ती आहे ते लोकांचं काही प्रॉब्लेम नाही. पण भक्ती नाहीये, विश्वास नाहीये, श्रद्धा नाहीये, ते सगळे पडत मूर्खच आहेत. म्हणजे दुसऱ्यांना नावं ठेवणं, म्हणजे जे जात आहेत त्यांना नावं ठेवणं, हे सगळं मूर्खपणाचीच लक्षणं आहेत. तर हे आपल्यामध्ये राहू नये. आणि काही काही लोक तर असे असतात, चांगल्या कुळामध्ये जन्मतात. म्हणजे एक एक आता आपण असे कितीतरी उदाहरण बघतो. चांगले चांगले प्रवचनकार असतात, कीर्तनकार असतात, उत्तम डॉक्टर असतात, वकील असतात. त्यांच्या घरी जन्मलेला मुलगा वाईट व्यसनीला जातो, म्हणजे तो पडत मूर्खच आहे. म्हणजे इतके चांगले आपले कुळ आहेत, आपल्या कुळामध्ये इतके चांगले चांगले लोक होऊन गेलेले आहेत, ते त्यांच्या कुळामध्ये जन्मून सुद्धा तो वेड्यासारखा वागतो, मूर्खासारखा वागतो.
म्हणजे तो पडत मूर्खच आहे असं म्हणून सांगतात. आणि दुसऱ्यांच्या समोर जे आहे ना चांगलं बोलायचं, म्हणजे तू खूप छान आहेस, हो असा आहेस म्हणून त्याला उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. नंतर काय करायचं, तो पलटला की त्याच्याबद्दल सगळं वाईटच बोलाय, त्याला काही अक्कल नाही काही नाही, तो मूर्खच आहे असं वागणं, तो पण पडत मूर्खच आहे म्हणून म्हणतात. प्रपंचाबद्दल आदरच नसतं, त्याला अनादरच करत असतो सतत, तो पण पडत मूर्ख आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. म्हणजे उदाहरण हेच आहे, जे आता मोठे मोठे डॉक्टर आहेत, वकील आहेत, संत सद्गुरू आहेत, त्यांचे मुलं काय, त्यांचे आई वडील कमवून ठेवलेत ना, मला काय कमी आहे, 7 पिढ्या खाऊ शकतो मी, असं त्यांचं हे असतं. तर ते म्हणतात मग मला नोकरी करायची गरजच काय, माझे आई वडील कमवून ठेवलेत, मला काही कष्ट करायची गरज नाहीये, मी मस्त व्यसनाधीन राहतो, मला काही गरजच नाहीये. असा जो असतो तो पडत मूर्ख आहे, तो पण पडत मूर्खच आहे असं म्हणून सांगितलंय. आणि त्याच्यानंतर काय म्हणतायत ते की रात्रंदिवस चांगलं उपदेश श्रवण करतो. म्हणजे हेच आहे उदाहरण की आपले वडील चांगल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत असताना त्याच्या कानावर पडत असतं, पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कर. हे माझ्यासाठी नाहीये, ते त्यांच्या शिष्यांसाठी आहे, मी त्यांचा मुलगा आहे, मी तसं नाही वागलं तरी चालतं, कारण माझे वडील एवढं पुण्य करून ठेवलेत. म्हणतात ना आपल्या आई वडिलांच्या पुण्याईने आपण खूप सुखरूप आहोत, म्हणून आपण म्हणतो की नाही आई वडिलांच्या पुण्याईनेच आहोत सुखरूप आहोत म्हणून. तर तसा हा पण असाच विचार करतो, आई वडिलांच्या पुण्याईने मी सुखरूप आहे, मला काही कमी नाहीये. पण अरे तू सुखरूप असलास, तू चांगलं कर्म केलास तर तुझ्या नंतरच्या पिढीला पण चांगलं होतं ना, पण ते त्याला बुद्धी नसती, तो पडत मूर्ख आहे म्हणून सांगतायत. आणि नंतर काय म्हणतायत की पैसा असून कंजूसपणाने वागतो. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत उत्तम गुणाच्या लक्षणामध्ये काय सांगितले होते, आपल्याजवळ देवाच्या दयाने भरपूर पैसा आहे आपल्याकडे, तर आपण दान धर्म करायला पाहिजे, गरिबांना मदत करायला पाहिजे, पण ते करत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठीच तो पैसा उपयोग करत असतो. असा जो असतो तो पण पडत मूर्खच आहे म्हणून सांगतायत. आणि सगळे जे कर्म करतो ते वाईट कर्मच करत असतो, तो सुद्धा पडत मूर्खच आहे म्हणून सांगितलेले. तर हे जे आहे ना, तर आता ह्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले की देवा ब्राह्मणांचा सुद्धा देव द्वेष करतो, तो ब्राह्मणांना नावं ठेवत असतो. काय हो, आपण सुद्धा म्हणतोय की आजकाल ब्राह्मण लोक खूप पैसा घेत आहेत करतायत, पण पैसा घेतायत, पण काही ब्राह्मण असे आहेत पैसे घेतले तरी त्याचं चांगला उपयोग करतायत, पण त्याच्यामुळे काय होतं, त्या ब्राह्मणांचं सुद्धा आपण द्वेष करायला सुरू करतो. कारण एखादा ब्राह्मण असा असतो की पैसा चांगला कमवतोय तो, पण स्वतःच्या स्वार्थापुरतच आहे, दुसऱ्यांच्या बद्दल विचार करत नाही. तर त्या ब्राह्मणाला बघून आपण सगळ्या ब्राह्मणांना वाईट म्हणतो, ते सुद्धा पडत मूर्खाचीच लक्षण आहेत. असे कितीतरी ब्राह्मण असे आहेत, त्यांना दान धर्म दिलेले असतात. आहेत असे मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत की ब्राह्मणाला भरपूर दान देतात, भरपूर मदत करतात, पण ते ब्राह्मण सुद्धा इतके चांगले असतात, तेवढं मदत घेतल्यानंतर, तेवढं दान घेतल्यानंतर ते सुद्धा सत्कर्मी लावतात. असे ब्राह्मणांना पण आपण दुसऱ्या ब्राह्मणांच्या बरोबर तुलना करून त्यांना वाईट साईड बोलत असतो, देवांच्या बद्दल वाईट बोलत असतो, रामाच्या बद्दल वाईट बोलतो, कृष्णाच्या बद्दल वाईट बोलतो. अशा सगळ्या गोष्टी आपण चुकीचे करत, आपण म्हणजे जे पडत मूर्ख आहेत ते असे वागतात. तर समर्थ काय म्हणतात, रामदास स्वामी काय म्हणतात, तर मी आतापर्यंत अवगुण सांगितलो, पडत मूर्खाची लक्षणे सांगितलो, तर ते तुम्ही त्यागावं. जर एखाद्या वेळेस माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा, असं ते स्वतः मागत आहेत. आणि ह्याच्यानंतर काय सांगितले, जो सगळ्यात मोठा मूर्ख कोण असतो, संसारामध्ये सतत अपेक्षा ठेवून जो दुःख करतो तो सगळ्यात मोठा पडत मूर्ख आहे म्हणून सांगितले. म्हणजे काय, जे आहे त्याच्यात समाधानी राहत नाही, तो जे नाही त्या गोष्टीच
दुःख करत राहतो, माझ्याजवळ हे नाहीये, माझ्याजवळ ते नाहीये, मला ह्याच्यापेक्षा जास्त पगार राहायचं होतं, माझ्याजवळ दोन चाकी गाडी आहे, मला 4 चाकी गाडी पाहिजे, माझ्याजवळ 1 बेडरूमचं घर आहे, मला 4 बेडरूमचं घर पाहिजे, असा जो विचार करता. आणि दुसरी गोष्ट, एकच घर आहे हो आमच्या नावानी, अजून 4 घरं पाहिजे, असं पण विचार असतं. हे सगळे पडत मूर्खाची लक्षण आहेत. पण ह्याच्यानंतर जे आपल्याला स्वगुण परीक्षा म्हणून पुढचा दशक आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपल्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय आहे. आतापर्यंत काय होतं, आपण जे आता हे दुसरा दशक जे घेतलोय त्याच्यामध्ये उत्तमपणाची लक्षणे आणि मूर्खपणाची लक्षणे आपण बघितलेलं. पण ह्याच्यामध्ये आता पुढच्या दशकामध्ये माणसांना दुःख किती प्रकारचे, म्हणजे वाईट गुण चांगले गुण नाही, माणसांना किती प्रकारचे दुःख. म्हणजे आपण सुखी आहोत खरं तर, पण त्या गोष्टीत सुख मानत नाहीत. कुठल्या कुठल्या गोष्टीचं आपण दुःख मानतो. काय म्हणजे हे नाहीये म्हणून दुःख, माझ्याकडे साडी नाहीये म्हणून दुःख, माझ्याजवळ टूथब्रश नाहीये म्हणजे हे छोट्या गोष्टीचं पण दुःख. अशा छोट्या छोट्या गोष्टीचं जे दुःख, म्हणजे आता म्हणतात ना टूथब्रश नाहीये, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतेय मी, तिच्याजवळ लाल रंगाचं टूथब्रश आहे, माझ्याजवळ पिवळ्या रंगाचं टूथब्रश आहे, ह्या गोष्टीचं सुद्धा मला दुःख होतं. म्हणजे विचार करा, त्या बाईचे डोक्याचे केस काळेच आहेत बघा, माझ्या डोक्याचे केस काळेच नाही, पांढरे होऊ लागले, या गोष्टीचं दुःख. माझ्या अंगावर सुरकुत्या पडू लागलेत हो, कोणचं क्रीम वापरावं कळत नाहीये, त्या बाईच्या अंगावर सुरकुत्याच नाहीयेत. अरे तिला देव त्या प्रकारे तिला शरीर दिलेलं आहे, तुला जसं देव शरीर दिलंय त्याप्रमाणे राहा ना, त्या गोष्टीचं दुःख कशाला करते. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीचं दुःख. म्हणजे रामदास स्वामींनी म्हणले ना, किती लक्ष देऊन बघितलेले माणसांकडे. खरं तर ते संसार केले नाहीयेत, संसारिक नाहीये, लग्न केलेले नाहीत, स्त्रीच्या सहवासात राहिलेले नाहीयेत, पण त्यांना किती गोष्टी माहिती आहेत बघा. ते बघून तरी आपण सुधारायला पाहिजे, म्हणून आपल्याला एवढं मोठं दासबोध ग्रंथ दिलेला आहे त्यांनी. तर आता आपण पुढचा दशक घेऊया. आता आपला दुसरा दशकही संपलेला आहे. तर आतापर्यंत आपण सगळ्यांना नमस्कार करून विनम्रपणे सुरुवात कशी करायची हे आपण पहिल्या दशकात बघितलो. दुसऱ्या दशकामध्ये उत्तम गुण काय आहेत आणि वाईट गुण काय आहेत याचा अभ्यास आपल्याला कळालेला आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला दुःख कशा प्रकारची आहेत, म्हणजे हे जर आपल्याला कळालं तर आपण दुःख नाही करायचं, या गोष्टीचा आपण अभ्यास करू शकतो. तर आता आपण किती प्रकारचे दुःख आहेत हे सगळं आपण या दशकात बघणार आहोत. तर विमलताई 20 ओवी वाचा. दशक तिसरा, स्वगुण परीक्षा. समास पहिला, जन्म दुःख निरूपण. श्रीराम. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, तळे नायसा श्रीराम. जन्म कर्माची आठणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची चाचणी, निधनवी श्रीराम. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन श्रीराम. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण, गथा गोवी श्रीराम. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तारला श्रीराम. जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबेचा वळसा, ममता रूप श्रीराम. जन्म मायेचे मेंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे, विघ्न आहे श्रीराम. जन्म जीवाचे मीपण, जन्म अहिंसेचा गुण, जन्म हेची विस्मरण, ईश्वराचे श्रीराम. जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची वेळी, जन्म काळाची काकडी, भक्षिता आहे श्रीराम. जन्म हाची विषम काळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अति कुस्तीळ, नरकपतन श्रीराम. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्म यासी श्रीराम.
अत्यंत दोष त्या विटाळाचाची पुतळा, येथे निर्मळपणाचा सोहळा, ते बिघडे श्रीराम. रजस्वलेचा तो विटाळ, त्याचा आळून झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे श्रीराम. वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, दैसे झाकणे चर्मकुंडाचे, उघडिताच नये श्रीराम. कुंडधूता शुद्ध होते, व्यास प्रत्ययी धुई देते, तरी दुर्गंधी देहाते, शुद्धता नये श्रीराम. अस्थिपंजर उभविला, शिरा नाडी गुंडाळीला, मेदमासे सरसाविला, सांदी भरवणी श्रीराम. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही, अभ्यंतरी वसती श्रीराम. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी विडिले, मूत्रपोतडे जमले, दुर्गंधीचे श्रीराम. दंतकिडे आणि आतडी, नाना दुर्गंधाची पोतडी, अप्रूप लवथवितो कातडी, कांटाळवाणी श्रीराम. सर्वगाम स्थिर प्रमाण, तेथे वळसे बाहेर घाण, उठे घाणी फुटता श्रवण, ते दुर्गंधी निघवे श्रीराम. किती लक्षपूर्वक त्यांनी सांगितलेलं आहे बघा आपल्याला. म्हणजे आपण या गोष्टीकडे विचारच करू शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेले. ते म्हणाले की हे शरीरामध्ये आपण जन्म घेतो, तर कितीतरी आपण प्रत्येक ग्रंथ वाचायच्या अगोदर, प्रत्येक प्रवचन ऐकायच्या अगोदर, कीर्तन ऐकायच्या अगोदर एकच हे म्हणतो की कितीतरी जन्म आपण पुण्य केल्यानंतर आपल्याला मनुष्य देह मिळतं. मनुष्य देह मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला सुदृढ शरीर मिळतं. आंधळे लुळे पांगळे हे शरीर आपल्याला, आपण जन्माला तेव्हा तर आपण तसे नव्हतो. आहेत जगामध्ये तसे लोक आहेत, आंधळे पांगळे लुळे झालेले असे लोक जन्मलेले आहेत. पण आपण इतकं पुण्य केलेले आहोत, तर तेव्हा कुठं आपल्याला हे चांगलं शरीर आपल्याला मिळालेलं आहे. तेवढं करून त्याच्यानंतर आपल्याला ब्राह्मण कुळामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे, ते पण एक प्रकारचं पुण्य केल्यानेच आपल्याला मिळालेलं आहे. एवढं सगळं मिळाल्यानंतर सुद्धा लहानपणी आपण सगळे विचार करतो, चांगलं असतो, काही हे नसतं. पण जसं जसं वय वाढीला लागतं तेव्हा ही चिंताच असतं. कसं चिंता असतं? समुद्राप्रमाणे म्हणे 12ही महिने समुद्र कधी आटलेलं बघितलो का आपण? नदी नाले तळे हे जे आहेत उन्हाळ्यामध्ये वाळून गेलेले दिसतात आपल्याला. नदी सुद्धा काही काही नदींचं पाणी आटून गेलेलं असतं, नंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला की पुन्हा त्या नदीला पाणी येतं. तर नदी आटलेले बघितलोत आपण. तळे ते तर प्रश्न, तळे सरोवरे जे आहेत ते तर प्रश्नच नाही. उन्हाळ्यामध्ये वाळून जायचं काही हे नाहीये, तसं म्हणजे चुकीचं नाहीये. उन्हाळा खूप असला की वाळून जाणारच. पण असं आपण कधीतरी ऐकलो का हो की वादळ आलं, हो खूप मोठं वादळ तुफान आलेलं आहे, समुद्रातलं पाणी कमी झालं, ह्या वर्षी भयंकर उन्हाळा होतो, उन्हामुळे समुद्र वाढलं, असं आपण कधीतरी ऐकलो का? कधीच नाही. समुद्र कधी वाळतच नाही कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही महिन्यामध्ये. म्हणजे सीझन आपल्या ह्याच्यामध्ये आजकाल अशा गोष्टी बोललं तरच कळतं. सीझन म्हणलं तर कळतं, ऋतू म्हणजे कळणार नाही ना. तर त्याच्यासाठी कोणत्याही सीझनमध्ये आपण समुद्र वाढलेलं बघितलो का? नाही बघितलो. पण आपलं दुःख पण तसंच आहे. आपण सतत चिंता, माणूस जे आहे ना चिंताग्रस्त, सतत ते चिंता पण कधी आटतच नाही. पहा, एक चिंता संपलं की दुसरी चिंता तयार, दुसरी चिंता संपलं की चौथी चिंता तयार. असंच चिंता काळजी ह्याच्यामध्येच असतो आपण. तर ते कसं आहे, समुद्राच्या खाऱ्या पाण्यासारखं आहे. आपण कधीतरी असं म्हणलो का काही नाही, आम्ही आतापर्यंत आनंदाने जगलोत पा, देवाच्या कृपेने काहीही त्रास झाला नाही, सगळं सुरळीत झालं पा संसार आमचं, काही कमी. आपण कधी पण मैत्रिणी, 4 मैत्रिणी बसलो बोलायला की आपले गप्पे काय असतात? काय ग बाई, आपल्या काळामध्ये बघ सगळं सासवांचं ऐकावं लागलं, सुनांचं ऐकावं लागू लागलं आपल्याला. आपण त्यावेळेस सगळं कष्टच केलोत बघ. आपल्या वेळेस थोडंच होतं का? मिक्सर होतं का? ग्राइंडर होतं? आपण पाटावरवण त्यावर ते पुरण वाटायचं. मशीन होतं काय? वॉशिंग मशीन, कपडे धुवायचं, चादरी धुवत होतो आम्ही.
घर धुवत होतो, आता काय पोचा मारलं की झालं. हे अशा सगळ्याच गोष्टी. म्हणजे असं आपण कधीतरी म्हणलो का, आपण त्या काळामध्ये पाटावरवंटावर ते आपण पुरण वाटलो, चटणी वाटलो, म्हणून आज आपल्याला अजूनही आपण सुदृढ आहोत. आपल्यामध्ये अजूनही शक्ती आहे, उत्साह आहे आपल्यामध्ये. आजकालच्या पोरीमध्ये आहे का? नाहीये. पण आपल्यामध्ये ते शक्ती. आपण कपडे धुतलोत, भांडे घासलोत, घर झाडलोत, पुसलोत, हे सगळं कष्ट केलोत, पण त्याच्यामुळे आज आपण शक्तिशाली आहोत. आपल्यामध्ये उत्साह आहे. उत्साह काही कमी झालेला नाहीये. आणि रोगराई पण त्या प्रमाणात नाहीये. आपल्याला आता 60वी आली आहे, 50 वर्ष ओलांडून गेलेत म्हणून एखादं काहीतरी आजार पण असेल, नाही म्हणून नाहीये. पण हे असं कधी आपण बोलत नाहीत. कष्ट करून करून शरीर झिजलंय हो आमचं, पहिल्या काळी काहीच नव्हतं, सगळं करावं लागलं. म्हणजे हे सतत रडगाणं हेच आपल्यामध्ये आहे. हे म्हणजे कसं आहे, समुद्राचं खारं पाणी असल्यासारखं आहे म्हणून म्हणतात. तर त्याच्यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे त्यांनी, जसं भुंगा असतो तो खरं तर बाहेर उडू शकतो ना, चांगलं नाही उडत तो. कमळाचे ते बंद व्हायच्या अगोदर त्याच्यामधलं जे मध असतं ते चाखण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये जातो आणि त्याच्यामध्येच अडकून पडतो. त्याचा अर्थ कसं आहे, आपण पण तसेच आहोत. आपला संसार म्हणजे कमळ आहे, आपण म्हणजे भुंगा आहोत. तर आपल्या संसारातलं जे हे आहे, मुलं बाळ जे आहेत ते म्हणजे मध आहे. तर ते मधची गोडी चाटण्यासाठी म्हणून आपण कमळामध्ये अडकून आपलं मृत्यू होतं. म्हणजे संसारामध्येच अडकून आपलं मृत्यू आपण करून घेतो. म्हणजे देवधर्म करणं, परमार्थ करणं, चांगली कर्मे करणं, कीर्तन प्रवचन ऐकणं, चांगले ग्रंथ ऐकणं, चांगल्या गोष्टीत वेळ घालवणं, ह्या सगळ्या गोष्टी न करता आपण संसारामध्येच अडकून आपण सगळं मृत्यू पावतो असं म्हणून म्हणता येते. आणि त्याच्यानंतर काय म्हणता येते की हे जन्म कसा आहे आपला, विटाळाचा जन्म आहे आपला. म्हणजे स्त्री रजस्वल, म्हणजे महिन्याला एकदा पाळी जे येते ती पाळी थांबली की मग गरोदर होतो आपण. तर ते गरोदर कशामुळे होतो, ते विटाळाचा गोळा तयार झाल्यानंतर मग ते शरीर तयार होतं, मग आपला जन्म होतो. पण ते जन्म व्हायच्या आधी कशात असतो आपण, त्या विटाळामध्येच असतो 9 महिने. म्हणजे सगळं रक्त पू हे सगळ्या घाणीतच असतो आपण. तर तसल्या त्या शरीराला आपण कवटाळून बसतो, माझं शरीर, मी किती सुंदर आहे, माझ्या शरीराचे दुखणं, ह्याच गोष्टीचा आपण विचार करत असतो. म्हणजे तिथं काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगतायत, हे शरीराचा आपण इतकं अभिमान करतो, माझं शरीर खूप छान आहे, मी दिसायला खूप छान आहे, माझे डोळे खूप छान आहेत, माझी त्वचा खूप छान आहे, माझे केस खूप लांब आहेत, हे सगळं आपण विचार करतो. एकदा फक्त शरीर फाडून बघा थोडंसं, नंतर आपल्याला काय दिसतं ते आपल्याला आपलंच कळतं. आपल्या शरीरामध्ये किती घाण आहे म्हणून. रक्त आहे, मांस आहे, हाडे आहेत, आणि ते सगळं सोडून जंतू सुद्धा आहेत आपल्या अंगामध्ये. ते जंतू आहे म्हणूनच आपण जिवंत आहेत, ते सुद्धा आहे, ते नसलं तर आपण राहू शकत नाही. पण म्हणजे हे सगळं शरीर रक्त मांस ह्याच्यानीच असतं, पण त्या शरीराचंच आपण अभिमान करत असतो. आणि त्या शरीराचंच दुःख सुख तर काही वेळेस आहे, म्हणजे त्या सुखाचा अभिमान करतो. आणि दुःख कशाचं करतो, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, त्या गोष्टीचंच आपल्याला रडगाणं असतं. तर त्याच्यावर त्यांनी काय म्हणतायत, आपल्या शरीरामध्ये तर हे आहे म्हणले, म्हणजे काय काय आहे, रक्त आहे, मांस आहे, पू आहे, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच आहे. तर त्याच्यानंतर काय म्हणून म्हणलेले त्यांनी, देवानी पहिले काय केलं म्हणे, हाडाचा सापळा तयार केलाय म्हणे. हाडाचा सापळा तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या सोडलेत. रक्तवाहिन्या सोडल्यानंतर ते हाडं तुटू नये म्हणून मध्ये मध्ये मांस घातलेत, म्हणजे लवचिक होण्यासाठी म्हणून ते सगळं घातलेले आहेत. तर ते सगळ्या ह्याच्याने ते रक्ताचे नाड्या गुंडाळून सगळं करून आपलं शरीर मस्त फुगवलेत म्हणे. सगळं फुगवल्यानंतर ते सगळं केल्यानंतर त्या शरीराला रोगराई पण दिलेले. पण त्या शरीराचाच आपण अभिमान करत असतो सतत, माझं हे असं आहे तसं आहे. आणि तेवढंच नाही, त्याच्यानंतर आपल्या कानातून मळ निघतं. आपण पोटात जेवलेलं
थोड्या प्रमाणात पचनक्रिया होऊन रक्त होतं, पण बाकीचे उरलेलं जे आहे घाणीतच निघतं, मलमूत्रच निघत राहतं. ते 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 सुद्धा घाणच आहे आपल्या शरीरामध्ये. मलमूत्र तयार होतंय ना पोटामध्ये, म्हणजे पोटामध्ये आहे म्हणजे घाणच आहे ते सुद्धा. त्याच्यानंतर नाकात शेंबूड, डोळ्यात चिप्पड, तोंडात लाळ, काही काही जणांचं तोंडाचा वास येतो पहा, म्हणजे हे सुद्धा आहे. कानातून मळ निघत राहतं, काही लोकांच्या डोक्यात उवा असतात, डॅन्ड्रफ्स असतात. म्हणजे हे सगळं शरीरात घाण आहे असूनही आपण त्या शरीराचं अभिमान करत राहतो. माझं शरीर, माझं देह, हे असं आपण हे करत असतो. अशी आपली अवस्था आहे म्हणून सांगतायत. तर ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. हे आता आपल्याला पुढे पुढे हळूहळू सांगतील समर्थ. तर आपल्याला आता ह्याच्या पुढचे 21व्यापासून पूर्णच वाचून घ्या. डोळा निगता चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातःकाळी घाणी पडे, मुखी मळा सारखी श्रीराम. लाळ तुंका आणि मळ पती पीत श्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुखकमळ, चंद्रासारखे श्रीराम. मुख ऐसे कुश्चिळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे, भूमंडळी श्रीराम. पोटी घालिता दिव्यान, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका श्रीराम. एवं मळमूत्र आणि वमन, हेची देहाचे जीवन, येण्याची देह वाढे दाण, यदाची संशय नाही श्रीराम. पोटी नसता मळमूत्र मोक, मरो न जाती सकळ लोक, झाला रावर अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना श्रीराम. निर्मळपणे काढू जाता, तरी देह पडेल तत्वता, एवं देहाची वेवरता, ऐसे असे श्रीराम. ऐसा हा धड असता, येथा भूत पाहो जाता, मग ते दुर्दशा सांगता, शंका बाधी श्रीराम. ऐसी कारागृही वस्ती, नवमास बहु विपत्ती, नवही द्वारे निरोधती, वायू कैसा जेथे श्रीराम. वोका नरकाचे रसधिरपती, ते जठराग्नी स्तव तापती, तेने सर्वही उकडती, अस्तिमास श्रीराम. त्वचे वीण गर्भखोळे, तव मातेसी होती डोहळे, रटवती क्षणे सर्वांग पोळे, तया बालकाचे श्रीराम. बांधिले चर्माचे मोटाळे, तेथे विष्ठेचे पेटाळे, रस उपाय बंकनाळे, होत असे श्रीराम. विष्ठा मूत्र वांती पीत, नाकी तोंडी निगती जंत, तेने निर्बुधले चित्त, अतिशयसी श्रीराम. ऐशिय कारागृही प्राणी, पडिला अत्यंत दाटणी, कळवळवण म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून आता श्रीराम. देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न ये येथे श्रीराम. ऐसी दुःखवोन प्रतिज्ञा केली, तव जन्मवेळ पुढे आली, माता आक्रंद लागली, प्रसूतकाळी श्रीराम. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकद्वारे सांडी श्वास, तेही बुजले निशेष जन्मकाळी श्रीराम. मस्तकद्वार जे बुजले, तेणे चित्त निर्बुजले, प्राणी तळमळू लागले, चहूकडे श्रीराम. श्वास उश्वास कोंडला, तेणे प्राणी जाजावला, मार्ग दिसे नासा झाला, कासावीस श्रीराम. चित्त बहु निर्बुधले, तेणे आडबरी भरले, लोक म्हणती आडवे आले, खांडून काढा श्रीराम. मग ते खांडून काढिती, हस्तपाद छेदून घेती, हाता पडिले तेची कापिती, मुख नासिक उदर श्रीराम. ऐसे टवके तोडिले, बाळके प्राण सोडिले, मातेनेही सांडिले, कळीवर श्रीराम. मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण, गर्भवासी श्रीराम. तथापि सुकृते करुणी, मार्ग सापडला योनी, घरी अडकला जाऊनी, कंठस्कंदी मागुता श्रीराम. तये संकोचित पंथी, बळेची ओढून काढिती, तेणे गुणे प्राण जाती, बाळकाचे श्रीराम. बाळकाचे दाता प्राण, अंती होये विस्मरण, तेणे पूर्वी स्मरण, विसरून गेला श्रीराम. गर्भी म्हणे सोहम सोहम,
माहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी श्रीराम. दुःख वरपाडा होता झाला, थोरा कष्टी बाहेरी आला. सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे श्रीराम. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती. अज्ञाने पहिली भ्रांती, तेणे सुखची मानले श्रीराम. देहविकार पावले, सुख दुःखे झळंबले. ऐसे असून गुंडाळले, माया जाळी श्रीराम. ऐसे दुःख गर्भवासी, होते प्राणी मात्रासी. म्हणून या भगवंतासी शरण जावे श्रीराम. जो भगवंताचा भक्त, जो जन्मापासून मुक्त. ज्ञानबळे विरक्त, सर्व काळ श्रीराम. ऐशा गर्भवासी विपत्ती, निरोपिला येथामती. सावध होऊन श्रोती, पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवाद. जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला समाप्त. श्रीराम. तर ह्याच्या अगोदर मी सांगितलंय ना तुम्हाला की शरीरामध्ये काय काय घाण असते. मलमूत्र आहे, शेंबूड आहे, चिप्पड आहे, कानातलं मळ आहे, हे सगळं तर आहेच आहे. हे आपल्याला आपण बघितलं. पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय सांगितलंय की हे विष्ठेनी जे म्हणजे रजस्वलाच्या विटाळाने जे गोळा तयार होतं त्याच्यानी शरीर तयार होतं. तर ते 9 महिने त्याला कसं त्रास असतं गर्भवासामध्ये की ह्या विटाळामध्ये असतो जठराग्नी, अग्नी असते आपल्या पोटामध्ये. आज आपण गरम आहोत, आपल्यामध्ये अग्नी आहे म्हणून आपण जिवंत आहेत. जेव्हा ते अग्नी थंड झालं की म्हणतात माणसाचं शरीर थंड पडलं, हो झालं, संपलं, त्याचं शेवट झालं, तो गेला, आता उचला त्याला अग्नी द्या. म्हणजे त्याला बाहेरचा अग्नी देऊन त्याला संपून टाकतात असं म्हणतात. तर आपल्या जठरामध्ये, आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. तर त्या बाळाला ज्या पोटामध्ये गर्भामध्ये असते त्या जठराग्नीचं फार त्रास होतं म्हणे, गरम भासतं. तेवढंच नाही, जर आई तिखट खाल्ली तर बाळाला अंग जळतं, म्हणजे तिखटपणाचं जे असतं ना जळण होतं. थंड काहीतरी खाल्ली तर थंड शरीर थंड पडतं आणि सगळं त्याला श्वास घेता येत नाही. कारण आपल्या शरीरामध्ये 9 द्वारे आहेत. 2 डोळे, 2 नाक, 1 तोंड, 2 कान आणि गुदद्वार आणि मूत्र विसर्जन करायचे, असे 9 द्वार आहेत. तर ते बाळ काहीच करू शकत नाही म्हणून तो गुदमरत राहतो, ते सुद्धा असतं. आणि त्याला काही खाता पिता येत नाही असं असतो. जे आई खाती तेच त्याला. आपल्याला त्याचं एक उदाहरण आपल्याला असं आहे, आपण हॉस्पिटलमध्ये कधी ऍडमिट झालो असतो तर आपल्याला भूक लागत असती, आपल्याला जेवावं वाटतं, तहान लागते, आपल्याला पाणी प्यावं वाटतं. पण डॉक्टर आपल्याला काय म्हणतात, नाही पाणी, तुम्हाला सलाईन चढू लागले ना त्याच्यामधूनच तुम्हाला अन्न मिळतंय, त्याच्यामधूनच तुम्हाला पाणी मिळतंय, तर तुम्ही पाणी प्यायचं नाही, अन्न घ्यायचं नाही. ते जर घेतलात तर तुम्हाला वाईट काहीतरी होईल असं म्हण. पण आपण त्या गोष्टीसाठी तडपत राहतो, नाही हो माझं ओठ कोरडं पडतंय, थोडं पाणी द्यावं मला, थोडं ओठाला तरी पाणी लावा, असं आपण असं म्हणत असतो. पण हीच परिस्थिती गर्भवासमध्ये असलेला जे बाळ असतं त्याला पण तीच परिस्थिती असते. त्याला सुद्धा काही खावं वाटतं, काही प्यावं वाटतं, पण तो काहीच करू शकत नाही कारण त्याचे 9 द्वार बंद झालेले असतात. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तो असतो. तर त्यावेळेस तो काय प्रार्थना करतो देवाला, मला ह्या सगळ्या गोष्टीतून मला तुम्ही बाहेर करा, माझी सुटका करा. जर सुटका केलं तर त्याच्यातून मी बाहेर आल्यानंतर मी चांगलं कर्म करतो, देवाची प्रार्थना करतो आणि देवाच्याच गोष्टी करत राहतो आणि दान धर्म वगैरे करतो, चांगल्या लोकांच्या सहवासात राहतो, चांगले ग्रंथ वाचतो, चांगले पठण करतो, हे सगळं तो म्हणतो. पण जसं आईच्या गर्भातून बाहेर पडतो सगळं विसरून जातो. आणि आईच्या गर्भातून बाहेर पडताना त्या काळामध्ये सिझेरिन नव्हतं, पोट फाडून बाळाला बाहेर काढायचं हे नव्हतं. तर त्यावेळेस काय होतं, जर पायाळू बाळ असलं तर पहिले पाय बाहेर येतात. तर पाय बाहेर आलं की ते बाहेर आल्यानंतर आईचा जीव वाचवण्यासाठी म्हणे त्या काळामध्ये बाळांचे तुकडे करत होते म्हणे.
अशा प्रकारे त्याची मृत्यू होत होती. आता तसं नाहीये. पायाळू जर राहिलं तर सिझेरिन करून पोटातून बाळाला काढतात, गर्भातून काढतात. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय, डोकं बाहेर येतं पहिले, मग सगळं शरीर येतं, असं असतं ते. तर त्याच्यासाठी म्हणून त्या काळामध्ये तसं होतं म्हणून रामदास स्वामी ते सांगतायत की बाळाचे तुकडे करायचे, हात पाय तोडून टाकून त्याला मारून मग त्याला बाहेर काढायचे. काही काही वेळेस ते करताना आईचं सुद्धा मृत्यू व्हायचं. म्हणजे अशी परिस्थिती असून सुद्धा, हे सगळं भोगून सुद्धा पुन्हा माणूस कसं वागतो, अहंकारी, माझं 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 करत वागत राहतो तो. तर ते न करता जर देवाचं नाव घेतलो आपण तर ह्या जन्ममरणाच्या सुटक्यातून बाहेर पडतो. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते म्हणून जे म्हणतात ना, शंकराचार्य म्हणतात, काय म्हणे, पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणून जे आहे ना, म्हणजे मला पुनरपि जनन पुनरपि मरण नकोय. म्हणून प्रार्थना करा की मला ह्या देहाचं बद्दल अहंकार नको, माझ्या पैशाचा अहंकार नको, माझ्या ऐश्वर्याचं म्हणजे पैशाचं आणि माझ्या ज्ञानाचं पण अहंकार नको. मला हे येतं, मला ते येतं, मी हे ग्रंथ वाचले, मी ते ग्रंथ वाचले, हे सगळं आपल्याला नकोय. तर असं जर झालं तर आपण भगवंताकडे जातो. पण हे सगळं विसरून जातो माणूस जन्माला आल्यानंतर. गर्भवास असताना मात्र ते सगळं त्याला आठवण येतं, म्हणे नाही रे बाबा, मला हे गर्भवास पुन्हा नको, हे शेवटचं जन्म राहू दे, मला हे सगळ्या घाणीमध्ये मला नकोय, मला खूप त्रास होऊ लागलाय, केव्हा एकदा तू मला बाहेर काढतोस, असं म्हणून खूप देवाची प्रार्थना करतो. करून पुन्हा काय करतो, जन्माला येतो आणि सगळं काही विसरून जाऊन तो देवाला विसरून जातो. देवाला विसरून जाऊन काय म्हणतो की माझ्या एवढा कोणी शाणा नाहीये, मीच शाणा आहे, माझ्या एवढं पैसे माझ्या कोणाजवळ नाहीये, मीच श्रीमंत आहे, माझं घर चांगलं आहे, माझी गाडी चांगली आहे, माझं शरीर चांगलं आहे, हे अशाच ह्याच्यामध्ये राहतो. तर हे सगळे काय आहेत म्हणून म्हणत तर स्वगुण परीक्षा, जन्ममृत्यू निरूपण म्हणून सांगितलंय. जन्ममृत्यू निरूपण म्हणजे जन्म आपण कसं घेतो आणि शेवटी मृत्यू कसा होतो आपला. या संसाराच्या मोहामध्ये अडकूनच आपला मृत्यू होतो. देवाचं म्हणतो ना, हेची दान देगा देवा देगा देगा देवा, तुझा विसर न पडो देवा, म्हणून जे म्हणतो की नाही, म्हणजे आपल्याला तुझं विसरच पडू नये. अनायासे मरण म्हणून जे म्हणतो ना, तसं मृत्यू नकोय आम्हाला. आणि जेव्हा मी मरतो फक्त तुझं नाव येऊ दे मुखामध्ये, दुसऱ्याचं काही येऊ नये, हे कधीच विचार येत नाही. सतत एकच विचार येतं की माझ्या मुलाचं कसं होईल, मी गेल्यानंतर माझ्या मुलाला कोण बघणार, पैसा पुरेल की नाही, की त्याची नोकरी चांगली नाही. अरे तू नाहीस तर दुसरा कोणीतरी आहे बघायला. तुझं आयुष्य कसं निघून गेलं, तुझ्या मुलांचे पण तसेच आयुष्य निघून जातं, पण ते काळजी नसती. सतत हेच काळजी की कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. तर रामदास स्वामी जे म्हणतात काय म्हणतायत, मला जे कळालं, जे दुःखाचं कारण आहे ते मला कळालं, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचंय हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतो, ते तुम्ही ऐका, असं म्हणून म्हणतायत. म्हणजे दुःखाचं कारण म्हणजे काय, कसं होईल, काय होईल, हे विचार करूनच आपण दुःखी असतो आणि त्याच्यानेच आपली मृत्यू होते. कोणीतरी म्हणलं का हो, तुम्हाला गोड खूप खाऊन शुगर झालं, हे म्हणलेत का? कधीही असं होत नाही. शुगर आल्यानंतर गोड खाऊ नका म्हणतात. असे किती लोक आहेत सतत गोड खात असतात पण त्यांना डायबिटीसच नसतं. त्याचं कारण काय, ते बिनधास्त असतात, त्यांना कोणत्या गोष्टीची काळजीच नसती. आपण सतत काळजीमध्ये असतो, कसं होईल हो, मी नसलं तर चालतच नाही हो, काय करावं कळत नाही पहा. हे असं विचार करून करून करूनच आपण दुखणं आणून घेतो. हेच मृत्यूचं कारण आहे आपलं, दुसरं काहीही कारण नाहीये. बिनधास्त जे राहतात त्यांना कधीही जास्त रोगराई येत नाही. काळजी नका, भगवंतावर विश्वास करणारे आले म्हणलं तर त्याचं कारण काय, गेल्या जन्माचे काहीतरी आपले भोग असतात. गेल्या जन्मी आपण काहीतरी चुकी केलेले असतो, ते भोग आपल्याला ह्या जन्मी भोगावं लागतं.
तर ह्या जन्मी जर आपल्याला दुःख खूप आपलंय, एक आपण त्या गोष्टीकडून शिकायला पाहिजे की ह्या जन्मी आपल्याला खूप दुःख आलंय, आपल्या वाट्याला दुःखच दुःख आहे, पैसा कमी आहे, आपल्या संसारात अडचणी खूप आहेत, आपल्याला शारीरिक त्रास खूप आहे, हे सगळं आहे. तर त्यावेळेस आपण असा विचार करतो, ह्या जन्मी मी पुष्कळ काय चांगलं केले, देवाचं काम केले, बऱ्याच ठिकाणी मी मदत करायला गेले, दान धर्म केले, सगळं करून सुद्धा देवाने मला हे का दिलं. म्हणून जर आपण असं विचार केलो तर आपले चुकी आहे. आपण ह्या असा विचार करायला पाहिजे की गेल्या जन्माचे जे भोग आहेत ते सगळं आपल्याला प्राप्त झालेले आहेत, पण ह्या जन्मी जे मला शरीर दिलेलं आहे, चांगलं शरीर दिलेलं आहे, आपल्याला चांगला वेळ दिलेला आहे, चांगली बुद्धी दिलेलं आहे, त्याचा मी चांगला उपयोग करून घेतो. देवा, जे काही मला त्रास दिलेला आहेस, जे काही अडचणी दिलेला आहेस, तू देऊ नको म्हणून मी म्हणत नाही, पण ते सहन करायची शक्ती मला दे. म्हणजे ह्या जन्म मृत्यूच्या बंधनामधून आपली सुटका होते. जर त्याच गोष्टीची जर आपण काळजी करत बसलो तर मृत्यू तुम्ही काळजी करा अथवा न करा, येणारच आहे. जन्माला आल्यानंतर मृत्यू येतेच येते, पण पुन्हा जन्म मृत्यू नको, पुन्हा ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात नको, पुन्हा मला गर्भवास नको. हे करण्यासाठी म्हणून आपण आत्तापर्यंत जे मागच्या दशकामध्ये उत्तम गुणाची लक्षणे बघितलोत, विरक्तपणाची लक्षणे बघितलोत, सत्वगुणाची लक्षणे बघितलोत, भक्ती निरूपण बघितलोत, हे सगळं जे आहे ते सगळं केलोत आपण, तर पुन्हा आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडत नाहीत. तर आता आपल्याला ह्या तिसऱ्या दशकामधलं पहिलं समास जे आहे जन्म मृत्यू निरूपण, हे आपण समास बघितलो. तर ह्या समासामध्ये आपल्याला जन्म मृत्यू निरूपण कळालेलं आहे. म्हणजे जन्म आल्यानंतर आपण कसं वागायला पाहिजे हे आपल्याला कळालेलं आहे. आणि गर्भवासामध्ये जे आपण प्रार्थना केलो देवाला, त्याच प्रार्थनेप्रमाणे आपण ह्या आयुष्यामध्ये जगायला पाहिजे, त्याचं विसर पडू नये. म्हणून हे आपल्याला जन्म मृत्यू निरूपण आपल्याला कळालेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. दासबोधाचं तिसरा दशक सुरुवात झालेला आहे, पहिला समास संपलेला आहे. तर रामदास स्वामी तर म्हणतच आहेत की मला जितकं कळालं तितकं मी सांगितलं. तर त्यांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मला जितकं कळालं मी तुम्हाला सांगितले. तर ह्याच्यात काही उणी असेल, काही कमी असेल तर खरोखर माझा अभ्यास कमी झालेला आहे. जर ह्याच्यातून काही चांगलं तुम्हाला कळालेलं आहे, चांगलं काही वाटत असेल, ते सगळं रामदास स्वामींचीच कृपा आहे. तर आज आपण इथे थांबूया. आणि आत्तापर्यंत जे काही चांगले शब्द माझ्या मुखातून निघालेले आहेत ते सगळं शब्द पुष्पांजली रामदास स्वामींच्या चरणी वाहून मी इथंच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. आणि आता विमलताई कल्याणकरी रामराया ही प्रार्थना करून आपण आजचा भाग संपू. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याण करी रामराया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझी सावरी दयाळा, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया. कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे पुरी दयाळा, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया.
कोठे जावे काय करावे काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षी कदा गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.